एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? तर बघा, इथे आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहे. पहिल्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की मजूर म्हणजे लेबर यांची संख्या किती आहे? 8. त्यांना एक भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतात? 5. दुसऱ्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की आता मजुरांची संख्या किती केलेली आहे? 5/4 पट केलेली आहे. म्हणजे 8 गुणिले 5/4. पूर्वी जेवढे मजूर होते त्या मजुरांची संख्या किती झाली? आता 5/4 पट झाली. म्हणजे 8 गुणिले 5/4 करायचं. याच्यावरून आपल्याला दुसऱ्या कंडिशनमधील मजुरांची संख्या कळणार. म्हणजे 4 1 4, 4 दुने 8, 2 गुणिले 5 म्हणजे 5 दुने 10. दुसऱ्या कंडिशनमध्ये मजुरांची संख्या किती झालेली आहे? 10 झालेली आहे. मग 8 मजुरांना जर का एक भिंत बांधण्यासाठी 5 दिवस लागत असतील तर 10 मजुरांना तीच भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील? माहीत नाही. म्हणजे किती घ्यायचे? x. आता बघा, पहिल्या कंडिशनमध्ये मजुरांची संख्या किती आहे? 8. दुसऱ्या कंडिशनमध्ये किती आहे? 10. म्हणजे मजुरांची संख्या वाढली तर त्यांना ती भिंत पूर्ण करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो काय होणार? कमी होणार की वाढणार? कमी होणार. कारण मजुरांची संख्या वाढली तर कामाचा वेग वाढणार. त्यांना काम पूर्ण करण्यासाठी जे आधी दिवस लागत होते त्यापेक्षा आता कमी दिवस लागणार. म्हणजे याच्यामध्ये काय? व्यस्त चलन आहे. जेव्हा व्यस्त चलन असते तेव्हा समोरासमोरील संख्यांचा गुणाकार हा बरोबर असतो. म्हणजे 8 गुणिले 5 बरोबर 10 गुणिले x. मग काय होईल? 8 पंच 40 बरोबर 10 गुणिले x म्हणजे 10x. याला जर आपण सोडवलं तर काय होईल? 40 भागिले 10 बरोबर x. तर xची किंमत किती मिळणार आपल्याला? 4. म्हणजे आता 10 मजुरांना तीच भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. 4 आपल्या पर्यायामध्ये आहे का? आहे. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. का? तर प्रश्नामध्ये परत या. तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? म्हणजे पूर्वी किती दिवस लागत होते? 5. आता किती दिवस लागत आहे? 4. म्हणजे कितीने कमी झाले? 1ने कमी झालं. कितीने? 1ने. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? पर्याय A 1.